बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार त्वरित बंद करण्यास सरकारने कठोर पावले उचलावीत, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात असे म्हटले आहे की बांगलादेशात गेल्या अनेक दिवसापासून हिंदू मंदिराची तोडफोड व तेथील हिंदू नागरिकांच्या घरांची जाळपोळ करून तेथील हिंदू महिलांवर सामूहिक अत्याचार करून त्यांची हत्या केली जात आहे। तसेच हिंदू तरुणांची देखील सार्वजनिक ठिकाणी सामूहिक हत्या होत असताना भारत सरकार याबाबत अद्यापर्यंत येथील हिंदूंना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्याबाबत गंभीर दिसत नाही। आपण आमच्या भावना आपल्या वतीनं राज्य व केंद्र सरकार यांना कळवावे व त्वरित बांगलादेशात चाललेला हा अन्याय अत्याचार थांबवण्याबाबत उपाययोजना करण्याबाबत सरकारला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडावे। अन्यथा सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची गंभीर दखल घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे। साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा वतीनं आम्ही आज सोलापूरचे सन्माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदन द्यायला आलोय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना राज्य सरकार केंद्र सरकार मूग गिळून गप्पा बसलेला आहे आणि स्वतः हिंदुत्ववादी सरकार आहे असं लोकांना सांगत असताना विश्वगुरूची पदवी घेऊन मिरवत असताना बांगलादेशमधील अन्याय जो आहे त्या अन्यायाच्या विरोधात ते काय करत नाहीत आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला एक निवेदन दिलंय की ताबडतोबीनं तुम्ही बांगलादेशमधील जे युवक आहेत, जे महिला आहेत आणि जे नागरिक आहेत यांच्या विरोधात यांना जो अत्याचार त्यांच्या विरोधात चालू आहे तो अत्याचार ताबडतोबीनं त्यांनी बंद करावा आणि या संपूर्ण बांगलादेशमधील हिंदूंना त्यांनी संरक्षण द्यावं। किंबहुना बांगलादेशवर वेळ पडल्यास इंदिरा गांधींना अटॅक करून जसं पाकिस्तानची फाळणी केली त्याप्रमाणे बांगलादेशवर त्वरित ताबडतोबीनं त्यांनी अटॅक करावा आणि हिंदूंना वाचवावं, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या राज्य आणि केंद्र सरकारला दिलेलं आहे।